रंजना आत्या लय टेन्शन मध्ये दिसताय. काल रात्री सुधाकर भाऊजी बाहेर गेले, ते परत आलेच नाहीत का काय? आला की जामकर कडे गेला होता. काय सांगू बाई. थोडक्यात वाचलाय तुम्ही. वगैरे आले. हा काय ग, तुला कशाला पाहिजे सुद्याची एवढी चौकशी? आणि काय खुसूर पुसूर चालली आहे नवरा बायकोत? रणजी, अगं ते दोघं बी काळजीपोटी विचारत असतील. त्यात बिघडलं कुठं ग? आणि हे बघ, नवरा बायको खुसरपुसर करण्यात काय बी करण्यात, तर तुला काय करायचंय? आणि तेवढं नवरा बायकोंमध्ये चालतं बघ. चालू दे, मला काय करायचंय. पण यांचं आहे ना जरा जास्तच चाललंय. हा आणि वय ग फुलत आहे. आत्या म्हणतात तसं तर नसेल. म्हणजे ही दोघं आपल्यापासून काही लपवीत तर नसतील ना? हा, दुसरी कामच नाहीत ना आम्हाला. आई हे दे, मी निघतो दुकानावर. अहो थांबा, मी पण येते. अहो हे काय, कोणाचं औक्षण करायचंय? मी देवळात, आपण दोघं देवळात चाललोय. चला. देवळात कशाला? मला दुकानावर जायचं महत्वाचं काम आहे. काम होत राहतील, ती काय पळून नाही जात. देवदर्शनानं दिवस सुरू केला ना की तो चांगला जातो. खरंय तुमचं सगळं. अरे गोपाळ, असं काय करतोय? देवाच्या कामाला नाही म्हणू नये. जा, तिला घेऊन जा. बरं, चला. चला.